झाली आहे परिस्थिती, आसाममध्ये झालेली आहे, राजस्थानमध्ये झालेली आहे, मणिपूरमध्ये तर त्या दिवशी प्रधानमंत्र्यांची काय हालत केलेली आहे ती आपण पाहिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। देशातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये ती परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे। बेरोजगारी, महागाई ही ज्या मोठ्या पद्धतीने वाढत चाललेली आहे आणि जो अन्नदाता या देशातला आहे शेतकरी, त्याला मोठ्या प्रमाणात सरकार भाग पाडते आहे आणि म्हणून जे केंद्र सरकारने आता त्यांना वाटतं की तिथल्या प्रधानमंत्री आणि तिथल्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं लोकांनी ठोकलं तसं आम्हाला ठोकू नये आणि म्हणून आता ते करायला निघाले असतील तर चांगलं आहे, पण महागाई त्यांनी तातडीनं कमी केली पाहिजे, बेरोजगारीसाठी पावलं उचलले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे। नेपाळसारखं, कारण की आमची लोकशाही जगाच्या पाठीवर समृद्ध लोकशाही आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणून सरकारने ज्या चुका केल्या असतील आणि केल्याच, पण ते सगळ्या करून आता विसरून महागाई कमी करण्याची पावलं त्यांनी उचलली पाहिजे, बेरोजगारांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आमची आहे।